हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघूया की जो आपला क्विक सॉर्टचा जो आपला लास्ट टॉपिकचा सेकंड लास्ट टॉपिक राहिलेला आहे सर्चिंग आणि सॉर्टिंगमधला, त्यामधला आपण आज क्विक सॉर्ट बघून घेऊया. हा आपला लेक्चर नंबर 5 आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल देईन जो MS-BITLAच्या मॉडेल आन्सरमध्ये समर 90मध्ये विचारलेला आहे. पण तुम्ही स्टडी विथ प्रथमेशमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर मी जास्त टाईम मी तुमचा घेत नाही आणि आपला जो क्विक सॉर्ट आहे तो टॉपिक आपण इथे सुरू करूया. क्विक सॉर्ट म्हणजे काय असतो पहिलं आपण हे बघून घ्या की क्विक सॉर्ट म्हणजे काय. तर क्विक सॉर्ट म्हणजेच काय, जर पहिला पॉईंट बघा, इन फर्स्ट इटरेशन वी सेट 0 इलेमेंट ॲज अ पायवोट इलेमेंट. म्हणजे जो 0 इलेमेंट असतो, 0 लोकेशनचा जो इलेमेंट आहे त्याला आपण पायवोट इलेमेंट सेट करणार आहे. म्हणजे ज्या लोकेशन आपली 0 असणार त्याला आपण पायवोट इलेमेंट भरणार आहे. त्यांना आपल्याकडे 2 इंडेक्स व्हेरिएबल इथे यूज करायचे आहेत. किती? 2. एक असेल आय आणि दुसरा असेल जे. एक आय असेल आणि एक दुसरा असेल जे. आय म्हणजेच काय, जो फर्स्ट लोकेशनला राहील, आणि जे म्हणजेच काय की जो n-1 लोकेशनला असेल. n-1 म्हणजेच लास्ट लोकेशन, ॲट द लिस्ट तुमची जी काही लास्ट लोकेशन असेल तीच म्हणजे असेल तुमचा जे. बरोबर आहे. नंतर पुढे बघूया आपण काय. आय म्हणजेच काय, आय म्हणजेच टू सर्च इलेमेंट ग्रेटर दॅन द पायवोट आय विल इन्क्रीमेंट टिल ग्रेटर इलेमेंट इज नॉट अ फाउंड. म्हणजेच काय की टू सर्च इलेमेंट ग्रेटर दॅन पायवोट, म्हणजे जो आय असेल ना तो सर्च करत राहायचा जोपर्यंत पायवोटपेक्षा ग्रेटर दॅन येत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत ग्रेटर येत नाही तोपर्यंत त्याला इन्क्रीमेंट करत जायचं. तर दुसरा बघूया आपण. तिसरा टॉपिक आहे, पॉईंट आहे 3 जे. जे म्हणजेच काय, टू सर्च इलेमेंट लेस दॅन पायवोट जे विल डिक्रीमेंट टिल स्मॉलर इलेमेंट नॉट फाउंड. जोपर्यंत स्मॉलर इलेमेंट फाउंड होत नाही तोपर्यंत आपल्याला जेला डिक्रीमेंट करत जायचं आहे. बरोबर आहे. वेन लार्ज अँड स्मॉलर इलेमेंट फाउंड दे स्वॅप्ड. म्हणजे जेव्हा लार्जर आणि स्मॉलर इलेमेंट फाउंड होतील तेव्हा ते दोघं एकमेकांना स्वॅप करणार आहेत, म्हणजे पोझिशन चेंज करणार आहेत. आणि प्रोसेस विल रिपीटेड टिल आय अँड जे क्रॉस इच अदर. जोपर्यंत क्रॉस होत दोघं ते एकमेकांपासून तोपर्यंत प्रोसेस आपल्याला रिपीट करायचे, म्हणजेच हा तुमचा येईल क्विक सॉर्ट. आता त्याचा अल्गोरिदम बघून घ्या की अल्गोरिदममध्ये नेमका काय आहे. तर बघा, क्विक सॉर्टचं आपण अल्गोरिदम बघून घेऊया. लोवेस्ट इंडेक्स सेट ॲज अ पायवोट इलेमेंट, म्हणजे 0 लोकेशन असेल तो आपण त्याला पायवोट इलेमेंट सेट करूया. बरोबर आहे. टेक 2 इंडेक्स व्हेरिएबल आय अँड जे. बरोबर आहे. आय अँड जे हे तुम्ही तुमचे 2 इंडेक्स व्हेरिएबल सेट करा. आय पॉईंट टू द फर्स्ट लोकेशन वाईल जे पॉईंट टू द n-1 लोकेशन. आपण पाठीमागं बघितलं तेच इथे आहे, पण दुसरा पॉईंट पण तुम्हाला समजला असेल. आता बघा, the search element is greater than the pivot and I will increment by 1 till greater element not found. जोपर्यंत ग्रेटर इलेमेंट फाउंड न होत तोपर्यंत आपल्याला आयला इन्क्रीमेंट करत जायचं आहे. आणि जे सर्च इलेमेंट स्मॉलर दॅन पायवोट दॅन द जे विल बी डिक्रीमेंट टिल द स्मॉलर इलेमेंट नॉट अ फाउंड. म्हणजे जोपर्यंत आपल्याला स्मॉलर नंबर भेटत नाही तोपर्यंत आपल्याला जेला डिक्रीमेंट करत जायचं आहे. इफ 2 इलेमेंट आर फाउंड दे स्वॅप. म्हणजे जेव्हा फाउंड होतील दोघं इलेमेंट तर त्यांची स्वॅपिंग होईल. आता पुढे बघा. प्रोसेस एंड when 2 variable cross each other then j will be swapped with the pivot list divided into 2 sublist. म्हणजे इथे बघा काय करायचं की जेव्हा जे विल स्वॅप्ड विथ द पायवोट सोबत जे स्वॅप होईल, पण जेव्हा लिस्ट डिवायडेड होईल 2 सबलिस्ट नंतर, जेव्हा ते दोघं एकमेकांना क्रॉस करतील तेव्हा आय आणि जे दोघं एकमेकांना क्रॉस करतील तेव्हा जो पायवोट असेल तो स्वॅप्ड होईल जे सोबत. अबोव स्टेप रिपीटेड ऑन सबलिस्ट 2 सबलिस्ट अंटील द सबलिस्ट कॉन्टेन ओनली 1 इलेमेंट.
जोपर्यंत एक इलिमेंट भेटत नाही, शेवटचं लास्ट इलिमेंट राहत नाही, तोपर्यंत आपल्याला स्टेप रिपीट करायची आहे. हा अल्गोरिदम तुम्ही लिहून घ्या आणि जेव्हा तुम्ही ॲज अ एक्झाम्पल बघूया जेव्हा आपण एक्झाम्पल बघू आता पुढे, तेव्हा तुम्हाला हा पूर्ण अल्गोरिदम अजून क्लिअर होऊन जाईल की नेमका हा अल्गोरिदम आहे काय. तर आपण क्विक सॉर्टचा एक्झाम्पल बघून घेऊया जो समर 19मध्ये विचारला गेलेला आहे MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तो पहिला आपण बघून घेऊया की हा एक्झाम्पल आपल्याला नेमका सॉल्व कसा करायचा मित्रांनो. तर बघा, पहिल्यांदा याची आपण व्हॅल्यू लिहून घ्यायची ना. अकॉर्डिंग टू आवर अल्गोरिदम, आपण जो अल्गोरिदम पहिल्या स्लाईडमध्ये बघितला तिथे आपण बघितलं होतं की जो पायवोट असतो त्याला आपण 0th लोकेशन म्हणजे आहे 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही 9. तर 0 लोकेशनला नेहमी आपण पायवोट सेट करतो. अच्छा मित्रांनो, आता बघा पुढे काय करूया आपण, तर या जागी आपण सेट करूया आय, जो आपण फर्स्ट लोकेशनला सेट करतो त्याचप्रमाणे इथं आपण आयला सेट केलं 2च्या जागी आणि इथे सेट केलेलं आपण शेवटला जे जिथे n-1 जो लास्ट एलिमेंट असतो तिथे. फक्त इथे जेव्हा पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करायला घ्याल तेव्हा ॲट द एंड प्लस इन्फिनिटी ॲड करायला विसरू नका. हां, प्लस इन्फिनिटी नेहमी ॲड करा. सांगतो तुम्हाला का ते. आता बघा, आजचा अल्गोरिदम काय म्हणतो आपला अल्गोरिदम हा सांगतो की समजा ही आपला आय नंबर आहे जो फर्स्ट लोकेशन आहे, बरोबर आहे. ती फर्स्ट लोकेशन पायवोटपेक्षा ग्रेटर दॅन आहे की नाही. दॅट मीन्स द फर्स्ट नंबर इज अ ग्रेटर दॅन द पायवोट इफ द पायवोट इज नॉट नॉट ग्रेटर दॅन द इन्क्रीमेंट बाय 1. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला इन्क्रीमेंट करत जायला लागेल, बरोबर आहे. आता बघा, हे 50 आहे राईट. तर 50 ही ग्रेटर दॅन नाही आहे. आपल्याला समजतोय की 2 हा ग्रेटर दॅन नाही 50पेक्षा, हा स्मॉल आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 2कडे बघावं लागेल, 6कडे बघावं लागेल. तर 6 हा ग्रेटर दॅन आहे का 50पेक्षा, तर तो सुद्धा नाही आहे. मग आपल्याला पुढे जावं लागेल, बरोबर आहे. 22 ग्रेटर दॅन आहे का 50पेक्षा, नाही आहे. 3 ग्रेटर दॅन आहे, नाही आहे. 39 नाही आहे. 49 नाही आहे. 25 नाही. 18 पण नाही आणि 5 पण नाही. म्हणजे यापैकी कोणतीही संख्या ग्रेटर नाही आहे. यामुळे आपण इथे आय सेट केला जो इन्फिनिटी प्लस आहे, म्हणजे 50पेक्षा पण ग्रेटर आहे असा नंबर. ओके, आता पुढे आपण काय करूया बघा, शेवटला पण आय सेट केला. आता इथे बघा दुसरी कंपॅरिझन करायची, जो आपला जे आहे तो जे जिथं आपण लास्टला पिक केलेला आहे तो राईट, लास्टला सेट केला आहे. आता मला सांगा की जो हा जे नंबर आहे हा 50पेक्षा लेस आहे. आपला अल्गोरिदम काय बोलतो की जे आहे तो लेस पाहिजे, नसेल तर इन्क्रीमेंट करा जोपर्यंत लेस नंबर भेटत नाही तोपर्यंत. पण 5 जे 50पेक्षा लेस आहे, ऑफकोर्स लेस आहे, तिकडंच ठेवा. मग चेंज करायची गरज नाही. इथे चेंज करायची आपल्याला गरज नाही आहे. आता मला सांगा, या आईने या जेला क्रॉस केला, हो जेला क्रॉस केलेला आहे. जेला क्रॉस केला म्हणजे स्वॅपिंग आता कुणासोबत होणार, जेला क्रॉस केला. तर जर जेला क्रॉस केला तर स्वॅपिंग होणार आहे 50 आणि या जेची स्वॅपिंग होणार आहे. म्हणजे हा पायवोट आहे त्याची जे सोबत स्वॅपिंग होईल. पण जर हा आय इथे असता आणि जर जे इथे असता तर 22 आणि 5ची स्वॅपिंग झाली असती. म्हणजे 22 इथे गेले असते आणि 5 इथे आले असते. पण या दोघांनी एकमेकाला क्रॉस केलेला आहे म्हणून जो जे आहे तो पायवोटसोबत क्रॉस होत आहे. समजला तुम्हाला मी काय बोलतो तो, की जेव्हा समजा हे क्रॉस केले नसते, इथे समजा इथे आय असता तर ह्या दोघांची स्वॅपिंग झाली असती. हा इथे गेला असता आणि हा इथे आला असता. पण ह्याने एकमेकांना क्रॉस केलेला आहे, दोघांनी एकमेकाला ओव्हरफेस करून गेलेले आहेत म्हणून जो हा जे आहे त्याची स्वॅपिंग होणार आहे पायवोटसोबत. मग आता आपले नंबर काय नाही बघा, हा 5 येईल, तो इथे येईल 2 ॲज इट इज, 6 पण ॲज इट इज, 22 पण ॲज इट इज, 3 पण ॲज इट इज, 39 पण ॲज इट इज, 49 पण ॲज इट इज, 25 पण ॲज इट इज, 18 पण ॲज इट इज आणि जो हा 50 आहे तो जाईल इथे. समजला मित्रांनो. अशा प्रकारे आपण हा इथे फर्स्ट स्टेप इथे सॉल्व करून घेतलेली आहे. आता काय करायचं की ह्या लिस्टला 2 साईडने ही आपल्या पायवोटची रिअल पोझिशन आपल्याला भेटलेली आहे, बरोबर आहे.
ही रिअल पायवटची पोझिशन भेटली, ती कुठे आहे, ॲट द एंडला, राईट. इतका समजला. ही असते त्याची लेस साईड, म्हणजे लेस दॅन इक्वल टू, आणि या साईडला असतो त्याचा ग्रेटर दॅन इक्वल टू. समजेल पुढे तुम्हाला पुढे की कसा करायचा तो. ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू आता काहीच नाही आहे, पण लेस दॅन इक्वल टू हे इतके सारे डिजिट आपल्याला सॉल्व करायचे. आता पुन्हा हा झाला तुमचा पहिला पास. ओके, हा पास फर्स्ट असेल, म्हणजे इटरेशन फर्स्ट असेल. सेकंड इटरेशन आता काय करायचं बघा, 50 साईडला ठेवा, बरोबर आहे. या इटरेशनमध्ये आता वर्क होईल, म्हणजेच आता हा जाईल पायवोट, हा जाईल आय, आणि जो आपला लास्ट नंबर आहे 18 तो जाईल जे, आणि इथं आपला इन्फिनिटिव्ह प्लस आहे तसाच, बरोबर आहे. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोघांची कंपॅरिझन करायला आहे की आय हा 2 आहे, हा ग्रेटर दॅन 5 आहे, ऑफकोर्स नाही. 6 आहे, हो 6 आहे, ग्रेटर दॅन 6 आहे. मग पुढे काय होईल बघा, 5 इथेच, 2 इथे, 6, 22, 3, 39, 49, 25, आणि इथे येतील 18. समजलं मित्रांनो. आता बघा काय करायचं तुम्हाला, गंमत दाखवतो मी, कारण 15 अजून साईडला ठेवलेला आपण आहेत. तुम्ही प्रॉपर बॉक्स कॉलम वगैरे काढून न्यूमेरिकल नीट सॉल्व करा. पहिले तुम्हाला समजला पाहिजे न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. बघा आता 2ने कंपॅरिझन केलं नाही, 6 म्हणजे 6च्या इथे येईल तिचा आय, राईट. आता बघा पुढे काय, इथे जे होता, राईट. 18 स्मॉलर दॅन 5 आहे, नाही. 18 स्मॉलर 50, मग पुढे चला, या इथं पुढे नेक्स्ट स्टेपला. 25 स्मॉलर आहे, नाही, चला पुढे. 49 स्मॉलर आहे, नाही, चला पुढे. 39 स्मॉलर आहे, नाही, चला पुढे. 3 स्मॉलर आहे, हा, मग 3च्या जागी येईल जे, म्हणजे इथं 3च्या जागी येणार आहे जे. समजलं तुम्हाला. इतकं काय करत होतो, इथे आयला आणलं आपण, इथं जेला आणलं. आत्ता काय करायचं बघा, हा पायवोट आहे तो आहे. आता हे दोघांनी एकमेकांना क्रॉस केलेला आहे, आयने जेला क्रॉस केलं, जेने आयला क्रॉस केलं आहे, तर नाही, इथे दोघांनी एकमेकांना क्रॉस केलेलं नाही आहे. मग अशा सिच्युएशनला काय करायचा, ही व्हॅल्यू ह्याला स्वॅप होईल, आणि हा ही व्हॅल्यू यासोबत स्वॅप होईल, असं आपला अल्गोरिदम सांगतो त्याप्रमाणे. म्हणजे पायवोट ॲज इट इज, 2 ॲज इट इज, 6च्या जागी येईल 3, 22 ॲज इट इज, आणि 3च्या जागी येईल 6. इथे येईल 39, इथे येईल 49, इथे येईल 25, आणि इथे येतील 18 ॲज इट इज. 50 आपल्या साईडला आहे तेच. आता बघा इथे आहेत, या लोकेशनला आय आहे, आणि या लोकेशनला जी आहे, मग 3च्या जागी आय आहे, आणि लोकेशनला जी आहे. हा पायवोट ॲज इट इज. समजलं इथपर्यंत. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, काही डाऊट नसेल. आता पुढे बघूया आपण काय कॉन्सेप्ट आहे तो. पुढे आपल्याला काय करायचं आहे, जो हा नंबर आहे परत चेक करायचा आपल्याला की 3 इज ग्रेटर दॅन 5, नो. 22 इज ग्रेटर दॅन 5, येस, म्हणजे इथं आपली आयची पोझिशन जाईल. 6 लेस दॅन 5, नो. मग 6 आता 22 वर या, 22 लेस दॅन 5, नो. 3 लेस दॅन 5, येस, मग इथे येईल जेची पोझिशन. परत आपण लिहून दाखवतो मी तुम्हाला. 5, 2, 3, 22, 6, 39, 49, 25, आणि इथे येतील 18 ॲज इट इज. आता बघा तुम्ही गंमत बघा फक्त. आता जो आपला पायवोट होता इथे राहील, बरोबर आहे. आता बघा जो 3 आहे तो ग्रेटर दॅन नाही आहे, म्हणजे 22 वरती गेला आय. जे स्मॉल आहे का, 5. जो 6 आहे तो 5पेक्षा नाही, 22 पण नाही, 3 हा स्मॉल आहे, म्हणून जे इथे आला, बरोबर आहे. आता मला एवढं सांगा की दोघांनी एकमेकांना स्वॅप केला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, दोघांनी एकमेकांना क्रॉस केला. अरे यार, क्रॉस केला दोघांनी. आता काय क्रॉस केला, तर फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं की जो जे आहे तो पायवोटसोबत एक्सचेंज होणार आहे. समजलं. मग इथे काय करायचं बघा, 3 इथे, 2 इथे, बघा 3 इथे आला, आणि पायवोट जाईल या साईडला. इथे येईल 22, 6, 39, 49, 25, आणि 18. समजलं मित्रांनो आपण काय केलं तो.
जी व्हॅल्यू जेची होती ती पायवॉटसोबत आपण स्वॅप केलेली आहे. का? कारण आपल्याला यांनी दोघांनी क्रॉस केलेली आहे. जर क्रॉस नसते केले तर आपण जेची आणि आयची व्हॅल्यू स्वॅप केली असती. आता पुढे बघूया. आता इथे आपल्याला ही पायवोटची तुम्हाला खरी पोझिशन भेटलेली आहे. ही पायवोटची आहे एक्झॅक्ट पोझिशन. समजलात? आता पुढे काय करायचं बघा. ही 2 सबलिस्टने डिवाईड झाली, ही आणि या, म्हणजे ही एक आणि ही एक, असे 2 पार्ट झाले. पायवोटचे 2 पार्ट. इथे पण आपण 2 पार्ट केले होते. 50 फाइंड आउट झालं तेव्हा हा एक ग्रेटर दॅन होता आणि हा एक स्मॉलर होता. त्याचप्रमाणे हा लेस दॅनचा पार्ट असेल, लेस दॅन इक्वलचा, आणि हा असेल ग्रेटर दॅन इक्वलचा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, बरोबर आहे. आता पुढे काय करायचं बघा. हा 5 ॲज इट इज आणि शेवटला आपले 50 ॲज इट इज आहे, तिथे विसरू नकाच. हां, आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. ह्याला पहिले पायवोट सेट केला, ह्या दोघांमध्ये. ह्याला पायवोट सेट केला, इथे दिला आपण आय, आणि जो आपला इन्फिनिट प्लस असतो तिथे गेला जे. बरोबर आहे. आता मला सांगा, आय हा ग्रेटर दॅन आहे का 3पेक्षा? नाही आहे. मग हा कुठे जाणार आहे? इथे जाईल, राईट, आयच्या पोझिशनवरती. जे स्मॉल आहे का 3पेक्षा? नाही. इन्फिनिटी म्हणजे स्मॉल नाही आहे, म्हणजे जे येईल इथे. बरोबर आहे. इथे आल्यानंतर काय होणार आहे की या दोघांनी एकमेकाला क्रॉस केला, ऑफकोर्स क्रॉस केला. मग आता काय होणार आहे, 3 आणि 2 पोझिशन चेंज करतील, म्हणजे 2 इथे येईल आणि 3 इथे येईल. दाखवतो तुम्हाला मी कसं केलं ते बघा. 3 घेतला, हे बघा, हे सोडून दे विचार, सांगतो बघा कसा करायचा. हा बघा कसा करायचा. 3 इथं, बरोबर आहे, 3 इथं आणि 2 ॲज इट इज, आणि आपण इथं काय ॲड करतो, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी ॲड करतो. बरोबर आहे. आणि हे 5 आपले सबलिस्टमधले आपले पायवोटची खरी जागा आपल्याला भेटलेली आहे ती. आता बघा, ह्याला आपण कन्सिडर केला आय, बरोबर आहे. सॉरी, ह्याला कन्सिडर केला आपण पायवोटचा पी, सॉरी माझी मिस्टेक होती, पायवोटचा पी, राईट. ह्याला कन्सिडर करणार आपण आय, आणि ह्याला कन्सिडर करणार आपण जे. आता मला सांगा, आपण कंपॅरिझन करतो, जो आपला आय आहे तो पीपेक्षा ग्रेटर आहे का? इथे 2 हा 3पेक्षा ग्रेटर नाही आहे, बरोबर आहे. मग आपण काय करणार, ह्याला पुढे जाऊन चेक करणार, म्हणजे इथे येणार आय, इकडचा आय गेला, हा ग्रेटर दॅन आहे का? 3 ऑफकोर्स इन्फिनिटी म्हणजे ग्रेटर असणार आहे. एवढा झाला आयची पोझिशन भेटली आपल्याला. आता जेची पोझिशन बघा काय की जे हा स्मॉलर दॅन 3 आहे का? नाही आहे का? ग्रेटर आहे. मग जे इथे येणार आहे. जेव्हा या दोघांनी एकमेकांना क्रॉस केलेला आहे, राईट, यांनी याला क्रॉस केला, यांनी याला क्रॉस केला, म्हणजे काय होणार, पीची आणि ती व्हॅल्यू स्वॅप होणार आहे. म्हणजे इथं 2 येईल आणि इथं येईल 3, आणि हा 5 पायवटचा ॲज इट इज आहे तो. आता त्याचप्रमाणे ह्या बॉक्समध्ये आपण बघूया. हां, या बॉक्समध्ये आपण बघून घेऊया काय आहे तो. इथे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शेवटची पुढे इन्फिनिट प्लस आहे, बरोबर ना. प्लस इन्फिनिटी घ्या किंवा प्लस इन्फिनिटी प्लस घ्या. आता बघा, ही होणार आहे तुमची पायवोट, बरोबर आहे. हा असेल तुमचा आय आणि ही असेल तुमची जी. आता मला सांगा, 6 इज ग्रेटर दॅन 22? नाही. 39 इज ग्रेटर दॅन 22? येस. म्हणजे इथे आयची व्हॅल्यू जाईल, बरोबर आहे. आयची व्हॅल्यू इथे जाईल. आता जे वरती या, जे 18 लेस दॅन 22? येस. म्हणजे जेची व्हॅल्यू ॲज इट इज राहील. आता मला सांगा, इथे आय गेला आणि इकडचा आय कट झाला. तुम्ही प्रॉपर बॉक्समध्ये जा, मी तुम्हाला फक्त समजायचा प्रयत्न करतोय बघा. मग काय होणार आहे, हे दोघं स्वॅप होणार आहे. आता तुम्ही बोलाल की या जेला यासोबत स्वॅप का नाही केलं? अरे, जेव्हा आपण इथं हे दोघं एकमेकांना क्रॉस करतील तेव्हाच जेची स्वॅपिंग होईल पी सोबत. पण दोघांनी क्रॉस केलं आहे का? नाही केलं. मग इथे काय करणार आपण, ते 39 आहे, 18 आहे, या दोघांना स्वॅप करणार. म्हणजे काय येईल, 22. 6 जो 18 आहे तो इथे येईल, इथे 49 येईल, 25 येईल, आणि इथे येईल 39. समजलं आता काय केलं तो? परत पायवोट इथे, आय इथे आणि जे इथे. समजून घ्या. तुम्ही प्रॉपर बॉक्स वगैरे करून हा सॉल्व करायचा प्रयत्न करा, पण मी तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून क्विक घेत आहे, बरोबर आहे. आता बघा, आता परत बघा की 18 22पेक्षा मोठे आहेत. 18 इज लार्जर दॅन 22? नो. म्हणजे पुढे बघा, मग पुढे चला. 49 इज ग्रेटर दॅन 22? येस. म्हणजे इथं आय येईल, बरोबर आहे. आता बघा,
39 इज लेस दॅन 22 नाही. 25 लेस दॅन 22 नाही. 49 लेस दॅन 22 नो. 18 लेस दॅन 22 नो. असं बोलणार आहात. लेस दॅन आहे ना 18 22पेक्षा, मग इथे येणार तुमची व्हॅल्यू जेची. आणि जेव्हा या दोघांनी एकमेकांना आता क्रॉस केलं बघा, ह्या दोघांनी एकमेकांना क्रॉस केलेला आहे. मग आता पुढे काय करणार आपण, इथे होणार यांची जेची स्वॅपिंग होणार पायवोटसोबत. म्हणजेच काय होणार आहे इथे बघा, 18 6 22 49 ॲज इट इज, 25 ॲज इट इज, 39 ॲज इट इज. राईट. इतकं समजलं तुम्हाला. आता बघा एवढं समजलं. आता आपल्याला ही पायवोटची खरी पोझिशन भेटलेली आहे. बरोबर आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आहे, ही पायवोटची आपल्याला आता पोझिशन भेटलेली आहे. 22 राईट पोझिशन आहे. म्हणजे हा एक त्याचा पार्ट झाला आणि हा एक त्याचा पार्ट झाला. आता बघा हे सिम्पली 2 आहेत. म्हणजे बघा ह्याच्यामधला ग्रेटर कोण आहे, आपलं समजतोय की हा 18 ग्रेटर दॅन 6 स्मॉल आहे. म्हणजे सिम्पली आपण जास्त काही डोका लावायची गरज नाही. 6ला पुढे घ्या, 18ला पाठी घ्या. आता बघा 22 ॲज इट इजच राहणार आहे. आता ह्यांच्यामध्ये भांडणं बघा कशी होईल. हा पायवोट होईल, हा होईल आय, हा होईल जे आणि हा होईल इन्फिनिटिव्हचा प्लस. समजलं इथे. आता बघा इथं पुढे काय करायचं आपल्याला, एवढं समजलं ना. हां मग आता बघा 49 आहे पायवोट राईट, 25 आय, 39 जे आणि इन्फिनिटिव्ह प्लस. आता ते चेक करा, दाखवतो तुम्हाला मी करून. ना बघा हे व्हॅल्यू साईडला ठेवा, हे व्हॅल्यू साईडला ठेवा. आणि आता बघा इथं आपण करून बघूया की 49 25 39 आणि इन्फिनिटिव्ह प्लस. त्याच्या पुढे आपले 50 आहेत ते ॲज इट इज. राईट. आता बघा ह्याला आपण घेतला पायवोट, बरोबर आहे. हा असेल आय, हा असेल जे, बरोबर आहे. आता मला बघूया आपण की 25 इज ग्रेटर दॅन 49 नाही आहे, बरोबर आहे. 39 इज ग्रेटर दॅन 49 नाही, बरोबर आहे. आयची व्हॅल्यू जेची व्हॅल्यू. आता बघा 39 आहे, 49पेक्षा ग्रेटर दॅन नाही आहे. मग आपण इथं काय करूया, जो आयची व्हॅल्यू आहे आपण इथं सेट करणार इथे, बरोबर आहे ना. आणि जो आपला आता जेची व्हॅल्यू चेक करा, जे 39 इज लेस दॅन 49, येस येस 39 इज लेस दॅन 49. मग आता इथं काय करायचं आहे की आता इथे आपल्याला स्वॅपिंग करावं लागेल, कारण दोघांनी एकमेकाला क्रॉस केलेलं आहे, बरोबर ना. मग आपण क्रॉस केल्यानंतर काय होणार बघा की 39 जाईल फर्स्ट पोझिशनला, राईट. हे बघा ही 39 आहे, ही जाईल फर्स्ट पोझिशनला. 25 ॲज इट इज राहील आणि 49 इथे येईल. म्हणजे 39 25 आणि इथे येईल 49. आणि आता आपल्याला ही पायवोटची पोझिशन भेटलेली आहे, बरोबर आहे. ह्याच्या पुढे आहेत 50 आहेत तशीच. ह्या पायवोटची पोझिशन बघितल्यानंतर आता आपल्याला फक्त हे 2 व्हॅल्यू, राईट, 2 व्हॅल्यू. हां मग 2 व्हॅल्यू बघा 39 आणि 25. आता याच्या दोघं स्मॉल कोण आहे, तर ऑफकोर्स 25 फर्स्ट येईल, नंतर येईल 39. करून बघा हे इन्फिनिटिव्ह प्लस देऊन की इथं याला पायवोट द्या, याला आय द्या आणि याला जे द्या. करून बघा, पण सिम्पली लिहिला तरी चालेल. 49 आणि हे येतील 50, राईट. आणि आपली ही ऑलरेडी लिस्ट तिथं तयार होती, ती ही आपली जी लिस्ट आपण तयार केलेली ती आपण इथं आपण लिहून घेऊ. म्हणजे 2 पहिले 2, राईट, नंतर येईल 3, नंतर येईल 5, नंतर येईल 6, नंतर येईल 18, नंतर येईल 22, नंतर येतील 25, नंतर येतील पुढे घ्या 39, नंतर येतील 49, नंतर येतील 50. ही झाली आपली सॉर्टेड लिस्ट. क्विक सॉर्टने आपण याला सॉर्टेड लिस्ट आपली आहे विथ द हेल्प ऑफ द क्विक सॉर्ट. ह्या क्विक सॉर्टने आपण याला फाइंड केलेलं आहे. समजलं मित्रांनो. तुम्ही प्रॉपर बॉक्सच्या आणि पूर्णपणे हा नीट याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पण इथे मी दाखवल्याप्रमाणे ही तुमची प्रॉपर सॉर्टिंग लिस्ट तुम्ही तयार केलेली आहे. फायनल आन्सर तुमचं असेल 2 3 5 6 18 22 25 39 49 आणि 50. ही तुमची असेल फायनल लिस्ट.
पण तुम्ही प्रॉपर बॉक्स वगैरे करून हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पासेसला तुम्ही प्रयत्न करा. राईट नाही इतकं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला पायवोट सापडतो, जेव्हा तुम्हाला पायवोट मिळतो, तेव्हा तुमचा फर्स्ट पास कंप्लीट होतो, तेव्हा तुम्हाला सेकंड पास सुरू करावा लागतो. असे तुम्हाला पासेसमध्ये या न्यूमेरिकलला सॉल्व करायचे आहेत. एक्झामला विचारला होता तर तुम्ही परफेक्ट मेथडने सॉल्व केला तर तुम्हाला 4 मार्क इथे मिळून जातील.